नमस्कार यूट्यूब फॅमिली, कसे आहात? मजेत आहात ना? चला तर मग आज आहे शनिवार आणि ब्लॉगला मी सकाळी सुरुवात करते. तर घरातले बाकीचे कामं झाले, माझे स्वयंपाकसुद्धा करून घेतला आहे आणि मला जायचं आहे आज गावाला. आणि गुड्याची गॅदरिंग पण आहे, गुड्याची गॅदरिंग आहे, गुड्याला पण मला तयार करायचं आहे. आणि आज पण खूप म्हणजे ना भागदौड पटापट आवरते. स्वयंपाकसुद्धा करून घेतला आहे आणि स्वयंपाकमध्ये मी पावभाजी बनवलेली आहे. यांनी आणले पाव आता. तर मी आता पहिले पाव गरम करून देते. मला बॅगसुद्धा भरायची आहे. ती मला 4 वाजता गाडी आहे आणि गुड्याला पण 4 वाजता जायचं आहे. तर चला, माझी भागदौड बघा, आज किती धावपळ चालू आहे माझी. आणि मी पहिले आता पाव गरम करते. आणि यांनी अंडे आणले ना, तर अंडे फ्रीजमध्ये ठेवता येते. बस बाकीचे उरले ते साईडला. पावभाजी झालेली आहे, फक्त पाव गरम करायचे. कांदे वगैरे सुद्धा कापून ठेवले मी. जेवण झाले, सर्व कामं आवरून घेतले मी. झाडू पोछा वगैरे किचन वट्टा सुद्धा क्लीन करून घेतला. कृष्णा गेलाय अभ्यासला आणि हे पण बसले आता तिकडे. तर गुड्या राणीची पण मला तयारी करायची आहे. बॅग भरायची होती, तर बॅगसुद्धा भरून झाली. काय 2-3च साड्या ठेवायच्या होत्या, तर त्यासुद्धा मला इतकं कन्फ्यूज झाली ना मी. अर्धा-पाऊण तास तर ना माझं ते साड्या भरण्यातच गेला. आणि मला असं गावाला जर गेली ना, तर मला असं वाटतं माझ्याकडे एकही साडी नाही आहे. तर तुम्हाला बी होतं का? तर मला तर तसंच होतं. तर मला असं वाटतं माझ्याकडे साडी नाही आहे, कुठली साडी घेऊन जावी. आणि कोपर्यंत मी ना कपाटाकडेच बघत राहते. तरी पण मी ठेवल्या फायनली 2-3 साड्या ठेवल्या. जी घालता येईल म्हटलं ती घालून घेईन. तर गुड्या राणीची पण तयारी करते. गुड्या राणी पण बसलेली आहे आता, केस वगैरे मोकळं सोडून. तर मी बॅग भरून ठेवलेली आहे. आणि जी संक्रांतीला मी साडी घातली होती ना, तीच साडी मी हळदीला घालून जाणार आहे. तिथं मी एकही दार घालून गेलेली. आणि मला असं वाटतं ना, तर सासरवाडीला जी साडी घालून गेलेली ना, ती साडी घालून जावं. तर मग मी आता ही साडी घालून जाणार आणि परत मी ज्या साड्या घातलेल्या नाही आहे तिथं त्या साड्या मी घेऊन जाते. तर आता मी पहिले गुड्या राणीची तयारी करते.
हनुमंता ओम नमो हनुमते रुद्रावताराय सर्वशत्रु संहारणाय ओम नमो हनुमते रुद्रावताराय सर्वशत्रु संहारणाय सर्वरोग हराय सर्ववश करणाय रामदूताय स्वाहा बजरंगी जो पहाड़ को भी पत्थर माने जो पहाड़ को भी पत्थर माने सूरज से चला आँख मिलाने सूरज से चला आँख मिलाने दैत्यों का विध्वंस किया वो खुद को राम का दासी माने खुद को राम का दासी माने जो पहाड़ को भी पत्थर माने सूरज से चला आँख मिलाने दैत्यों का विध्वंस किया वो खुद को राम का दासी माने मैं जपता नाम हूँ उनका उनसे पहचान मेरी वो है महाबली वो है महाबली बजरंग बली वो है महाबली वो है महाबली वो है महाबली बजरंग बली वो है महाबली वो है महाबली मला यायला 9 वाजून गेले होते आणि मोबाईलमध्ये ना चार्जिंगच नव्हती, त्याच्यामुळे मला काही व्हिडिओ करता आला नाही. जेवण वगैरे करून आली मी आणि आता जाते मी. ही बघा आमच्या गावाची शाळा आहे ही आणि खूप छान. माझे मिस्टर इथं शिकलेले आहे, भारी वाटते ना. जावण काही वगैरे लावून आलो आणि आता बसलोय. आयर वगैरे घेऊन आलो आमचे आयर दाखवून दे ना गं बाई. नाही आयर दाखवून दे ना. आयर दाखवा ना काय गरज आहे. सारखाच येत असो त्यात ना आलेले तसं आयरे नाही चांगलं आहे दर्शन जावं म्हणतात एसटी आणि मग एसटी या भीती साडे दिसणार नाही. हां पटकन दर्शन. हां साईबाबा मंदिर आहे.
बोलो साई बाबा की जय. बाबा साईबाबाचं दर्शन घ्यायला आलेलो आहे आम्ही. चला कुठून आमचं दर्शन झालं आणि पटकन घेतलं. आमची एस टी येते तोपर्यंत आम्ही बाहेर निघायला पाहिजे. तर चला घेऊन घेतलं. आम्ही तिथं बसलेलो होतो पण म्हटलं चला साईबाबाचं दर्शन घेऊन घेऊ आपण आणि घेऊन घेतलं. चला एकदम भारी आहे ना, मस्त आहे. हो किती दुनिया राहते असं एकदम करते म्हणे.